सकाळ माध्यम समूहाच्या सर्वजल अभियानाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळू लागलाय। या अभियानातून प्रेरित होऊन वसईतील कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलच्या ट्रस्ट आणि त्यांच्या व्यवस्थापनानं रुग्णालयातील कर्मचारी, नर्सिंग विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे। इथे येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पाणी बचतीचं महत्त्व पटवून देत आहेत। वसईमधील कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये उदयगेर नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी आणि प्राचार्य, नर्सेस या सर्वांनी सर्वजल अभियानाअंतर्गत जलसंकल्प करून सर्वांनी शपथ घेतली। कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटल हे आता आदर्श रुग्णालय म्हणून ओळखलं जाणार आहे, कारण या रुग्णालयानं रेन हार्वेस्टिंगचा प्रकल्प सुरू केलाय। या रुग्णालयामध्ये 150 बेड आहेत, त्यापैकी 20 अतिदक्षता विभागाचे बेड आहेत, तर डायलिसिसच्या 12 मशीन बसवण्यात आल्या आहेत। इथं 80 डायलिसिसचे रुग्ण येतात आणि त्यासाठी त्यांना हजारो लिटर पाणी लागतं। या प्रकल्पातून सुमारे 40,000 लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यातून प्रति तासाला 2,000 लिटर पाणी तयार होतं। सकाळ आणि साम टीव्हीच्या उपक्रमातून आम्ही भारावून गेल्यानं आम्ही पाणी बचतीचा संदेश सर्वांना देणार असून तो अंमलात आणायला सुरुवात देखील केली असल्याचं या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं। या रुग्णालयामध्ये कपडे आणि अंघोळीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उपयोग बगीचा आणि फ्लश टँकमध्ये केला जातो, तर डायलिसिससाठी वापरलेल्या पाण्यात प्रक्रिया करून ते पाणी कपडे धुण्यासाठी वापरलं जातं। हॉस्पिटलची रोजची पाण्याची रिक्वायरमेंट 25,000 लिटर आहे आणि या 25,000 लिटरपैकी फक्त 5,000 लिटर पाणी आम्ही रोज नवीन घेतो। बाकी 20,000 लिटर पाणी आम्ही रिसायकल करून वापरतो, जसं की लॉन्ड्रीचं पाणी आहे, बाकी पाणी इकडून तिकडून मिळणारं पाणी आहे, किंवा सांडपाणी जे हॉस्पिटलमधनं निघतं त्याला रिसायकल करून दुसऱ्या कामांसाठी वापरलं जातं। फक्त ओटीसाठी आणि जिथे स्टराईल प्रोसिजर्सची गरज आहे तिथेच आम्ही नवीन पाणीचा वापर करतो। बाकी सगळं पाणी हे रिसायकल करून वापरलं जातं आणि या प्रकारे आम्ही रेन हार्वेस्टिंग आणि पाणी बचत यात सहभागी आहोत। तसंच या जलदिंडीचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि सकाळच्या या उपक्रमाचे अभिनंदन करतो। आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये पाणी वाचवण्यासाठी विविध उपक्रम राबवतो, जसं की STP प्लान लावणं, ह्या डायलिसिस विभागामधून जे पाणी निघतं ते पुन्हा ट्रीट करून पुन्हा वापरणं, हे सगळं आम्ही करत असतो। कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलनं हे पाणी बचतीसाठीचं उचललेलं पाऊल नक्कीच कौतुकास्पद आणि सर्वांना आदर्श घेण्यासारखं आहे। अशा प्रकारे सर्वांनी पाण्याचा पुनर्वापर केल्यास पाणी बचतीस हातभार लागू शकतो। विजय देसाईसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, वसई।